अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 1. वाढलेले वजन कमी करण्यासाठी विविध प्रकारचे डाएट प्लॅन्स आणि व्यायाम याची मदत घेतली जाते. परंतु एवढं सगळं करूनही लगेच फरक पडतो असेही नाही. परंतु प्रत्यक्षात वजन कमी करण्यासाठी महागडे डाएटिंग, उपवास इत्यादी गोष्टी करण्याची देखील गरज नाही. तुम्ही आहारात हंगामी फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करून देखील नियमितपणे व्यायाम करून सहज तुमचे वजन कमी करू शकता. टिप नंबर 2. उन्हाळ्यात ज्या फळाची आतुरतेने वाट पाहिली जाते, अधिक प्रमाणात आस्वाद घेतला जातो ते फळ म्हणजे आपल्या सर्वांचं आवडतं कलिंगड. कलिंगडचे सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत होते. या फळामध्ये 90% पाणी आढळून येते. तसेच या फळामध्ये कॅलरीचे आणि साखरेचे प्रमाण अतिशय कमी असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हे फळ अतिशय गुणकारी मानले जाते. कलिंगडाचे सेवन केल्याने लवकर पोट भरते आणि वजन सहज कमी होते. टिप नंबर 3. ओव्याचे पाणी प्यायल्यामुळे तुमच्या शरीराचे डिटॉक्सिफाय होण्यास मदत होते. आयुर्वेदामध्ये ओव्याचे पाणी तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. ओव्याचे पाणी प्यायल्यास तुमचे वजन कमी होते आणि त्याचे जेवल्यानंतर नियमित सेवन केल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. टिप नंबर 4. जास्वंद व्हिटॅमिन सीने समृद्ध असते. यात केसांच्या मुळांना बळकट करण्याची क्षमता असते. जर आपण जास्वंदीच्या तेलाने आपल्या केसांची नियमितपणे मालिश केली तर केस गळण्याची समस्या नाहीशी होते आणि केस अधिक मजबूत होतात. तसेच नवीन केसही वाढतात. जर आपण दररोज हे नियमित करू शकत नसाल तर आठवड्यातून कमीत कमी 3 दिवस या तेलाने नक्कीच मालिश करा. केसांची लांबी वाढविण्यासाठी आपण रात्री नारळ तेलाने मेथीदाणे शिजवून ठेवू शकता. टिप नंबर 5. ओव्याचे पाणी प्यायल्यामुळे तुम्हाला सर्दी व खोकल्यासारख्या आजारापासून दूर राहण्यास मदत होते. उपयुक्त टिप आवडली असेल तर पटापट लाईक नक्की करा. टिप नंबर 6. ओव्याचे पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून दूर होण्यास मदत होते. टिप नंबर 7. ओव्याचे पाणी प्यायल्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते आणि तुम्हाला ॲसिडिटी सारख्या समस्येपासून सुटका मिळते. टिप नंबर 8. तुम्हाला पोटदुखी किंवा पचनासंबंधीच्या समस्या असतील तर त्या समस्येपासून दूर ठेवायच्या असतील तर अर्धा चमचा ओवा पाण्यामध्ये भिजवा आणि त्या पाण्याचे सेवन करा. ओव्याच्या पाण्यामुळे लूज मोशन सारख्या समस्या देखील दूर होतात. टिप नंबर 9. याशिवाय ज्या महिलांची मासिक पाळी बरोबर नाही किंवा ज्यांना PCOD किंवा PCOS सारख्या समस्या आहेत त्यांनी सुद्धा ओव्याच्या पाण्याचे सेवन नक्कीच करा. टिप नंबर 10. बदलत्या जीवनशैलीमुळे केस गळणे ही समस्या बनली आहे. केस गळणे, तुटणे यामुळे केवळ मुलीच नाही तर मुले देखील त्रस्त असतात. अनेक जण यासाठी महागडे उपचार करतात पण त्याची समस्या त्यांची तशीच असते. अशा परिस्थितीत आयुर्वेदिक अत्यंत प्रभावी उपाय ठरू शकतात. आयुर्वेदात केस गळण्याचे एक नाही तर अनेक कारणे सांगितली आहेत. टिप नंबर 11. आयुर्वेदानुसार अनुवंशिक समस्या, जास्त मीठ, साखर, मिरची, मसालेदार गोष्टी खाणे, निद्रानाश, धूळ आणि प्रदूषण ही केसगळतीची कारणे आहेत. आयुर्वेदिक मार्गानेही त्यावर नियंत्रण ठेवता येते. जर तुम्ही केस गळण्याच्या समस्येशी लढत असाल तर 2 गोष्टी तुम्ही देशी तुपामध्ये मिसळून महिन्याभरामध्ये केसगळतीवर नियंत्रण मिळवता येते. टिप नंबर 12.
जर तुम्ही केस गळतीमुळे त्रस्त असाल आणि त्यावर उपाय शोधत असाल तर घरगुती उपायांचा अवलंब करणे फायदेशीर ठरू शकते. आवळा आणि खडीसाखर आयुर्वेदात खूप फायदेशीर असल्याचे वर्णन केले आहे. अर्धा चमचा देशी तुपात आवळा पावडर आणि खडीसाखर समान प्रमाणात मिसळून दिवसातून 2 वेळा रिकाम्या पोटी चघळल्याने केस गळण्याची समस्या दूर होते. टिप नंबर 13. केस गळती थांबवण्यासाठी काय खावे? केसांची वाढ आणि त्यांचे आरोग्य यांचा थेटपणे संबंध पोषणाशी आहे. सकस आणि संतुलित आहार घेतल्यास केसांना आवश्यक पोषण मिळते. जीवनसत्त्वे ते प्रथिनापर्यंत सर्व पौष्टिक घटक मिळतात, तेव्हा त्यांचे तुटणे कमी होते. यामुळे आहारात मूग डाळ, आवळा, काकडी, ताक, बदाम, अक्रोड, शेंगदाणे, तीळ, खोबरे, त्रिफळा, मेथी, डाळिंब, बडीशोप, पालेभाज्या आणि अंडी याचा समावेश नक्की करावा. टिप नंबर 14. शेपू अँटीऑक्सिडेंटने समृद्ध असतात आणि त्यामध्ये कॅलरीचे प्रमाण देखील कमी असते. हे शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. आपण आपल्या सकाळच्या चहामध्ये ग्रीन टीमध्ये शेपूची पाने मिक्स करून पिऊ शकता. हे चरबी बर्न करण्यास मदत करते. रोजच्या आहारात शेपूचा समावेश केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. टिप नंबर 15. मसाले भात करताना भाज्यांसोबत थोडे शेंगदाणेही त्यामध्ये घालावेत. यामुळे मसाले भाताची चव अप्रतिमच लागते. टिप नंबर 16. मेथीचे पराठे करताना मेथी थोडी परतून घेतल्यास म्हणजे हलकीशी भाजून घेतल्यास पीठ मळणे सोपे जाते. पीठ एकजीव होते आणि पराठे कोरडे आणि कडवट न होण्यास मदत होते. टिप नंबर 17. हळदीच्या पाण्याचे नियमितपणे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी आढळतात, तर त्यामुळे हळदीचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि शरीर निरोगी राहते. शिवाय हे पाणी प्यायल्याने विविध प्रकारचे संसर्ग बॅक्टेरियापासून आपले संरक्षण होते, त्यामुळे रोगाचा धोका कमी होतो. टिप नंबर 18. रोज सकाळी नियमितपणे हळदीचे पाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. सोबतच पचनक्षमता देखील सुरळीत होते. पचनक्षमता सुरळीत झाल्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. टिप नंबर 18. हळदीचे पाणी नियमितपणे प्यायल्याने त्वचेला देखील भरपूर फायदे होतात. हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. या गुणधर्मामुळे त्वचा चमकदार आणि हेल्दी राहण्यास मदत होऊ शकते. टिप नंबर 19. हळदीचे पाणी नियमितपणे प्यायल्यामुळे तुमच्या त्वचेतील मुरूम, डाग आणि इतर समस्या कमी होतात. त्वचा तरुण आणि चमकदार दिसते. जर तुम्हाला त्वचेच्या काही समस्या असतील तर त्या कमी करण्यासाठी तुम्ही नियमितपणे हळदीचे पाणी पिऊ शकता. निरोगी शरीर राहण्यासाठी व तुमचे हजारो रुपये वाचवण्यासाठी उपयुक्त किचन टिप आवडल्यास मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा व उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीपर्यंत शेअर करायला विसरू नका.